नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. ठाकरेंच्या शिवसेनेतून राजेंद्र महाडिक, सुभाष बने आणि रोहन बने यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरीमधल्या सभेमध्ये जाहीर प्रवेश. कोल्हापुरात शिवसेना जिल्हा प्रमुखाची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. हँडलूम प्रदर्शनाच्या आयोजकाला शिवीगाळ केल्याचा आरोप. खंडणीचे पैसे देत नसल्यानं शिवीगाळ केल्याचा आरोप. सामंतांच्या कार्यक्रमामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय. उदय सामंतांनी कार्यक्रमासाठी शेकडो बसेस बुक केल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा आरोप. सुरेश कुमार जेटली यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. सुरेश कुमार जेटलिया परतूर मतदारसंघाचे माजी आमदार. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या नायगावात उपसरपंचपदी प्रमिला पाटलांची निवड. प्रमिला पाटलांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामस्थांचा जल्लोष. इचलकरंजी पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटेंची तडकाफडकी बदली. पल्लवी पाटलांची इचलकरंजी पालिकेच्या आयुक्तपदी वर्णी. वाशिममध्ये अजित पवार गटाच्या ओबीसी सेलचा कार्यकर्ता मेळावा. मेळाव्याला मोठ्या संख्येनं ओबीसी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित. खासदार सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाणार. देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड प्रशासनाची चर्चा करणार. बीडचा मुद्दा संसदेमध्ये मांडल्याची सुळेंची माहिती. बीड 2 कोटी खंडणी प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचा नमुना घेतला. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून राज्यव्यापी एल्गार. 20 फेब्रुवारीला कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक. काँग्रेसचे नेते सतेज पाटलांच्या नेतृत्वात शक्तीपीठ विरोधात चर्चा होणार. शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानंच अभिषेक केला जाणार. शिळेची झीज रोखण्यासाठी शुद्ध ब्रँडेड तेलच शनिदेवाला वाहण्याचा देवस्थानचा निर्णय. तुळजाभवानी देवीचा गाभारा राम भरोसे. मुख्य गाभाऱ्यामध्ये तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार. तडे गेलेल्या शिळांना कासा चिटकवल्याचा प्रकार. नंदुरबारमध्ये बनावट उत्पन्न आणि जातीचे दाखले तयार केले जातात. आमदार राजेश पाडवींचा आरोप. नंदुरबारच्या धडगाव, मोलवी, अक्कलकुवा, शहादा, तळोदा भागामधला प्रकार. भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही प्रलंबित. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. धाराशिवच्या परंड्यामधल्या भोत्रा सज्जाचे तलाठी सतत गैरहजर. कामं होत नसल्यामुळे तलाठीच्या निलंबनाची आरपीआयकडून मागणी. जळगावच्या अमळनेर शहरामध्ये अतिक्रमणावर नगर परिषदेकडून कारवाई. रस्ता तयार करण्यास अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले. भंडाऱ्याच्या महामार्गावर खड्डे मुक्तीच्या मागणीसाठी आंदोलन. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धेंच्या नेतृत्वात जनआंदोलन. खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. सांगलीच्या शिराळ्यामधल्या मंडूरजवळ चांदोली प्रकल्पग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आंदोलकांची भेट. आंदोलकांच्या मागण्या शासनानं पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. बीडच्या वडवणी तालुक्यामधल्या अनेक गावात विजेचा लपंडाव. संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला घातला हार. नागरिकांचा गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन. वाढवण बंदरामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असुरक्षित असल्याचा आरोप. एससी-एसटी अस्तित्व विकास समितीचा 5 मार्ग नाक्यावर तीव्र आंदोलन. मंत्री नितेश राणेंचा महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर गंगास्नान. आई नीलम राणेंसह नितेश राणेंनी केलं गंगास्नान. वाशीमध्ये पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराज जन्मोत्सव. इथे हजारो भाविकांची उपस्थिती यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. 7 फेब्रुवारीपासून दररोज भव्य शोभायात्रेचं आयोजन. रावेर तालुक्यामधल्या सावखेड्यामध्ये बुवा महाराजांच्या यात्रा महोत्सवाचं आयोजन. या यात्रा महोत्सवाला 130 वर्षांची परंपरा. बुवाजी महाराज संस्थानच्या वतीनं यात्रेची तयारी. जेजुरीमधल्या खंडोबाचा गाभारा द्राक्षांनी सजला. नाशिक जिल्ह्यामधील भक्त रतन उशीर यांच्या वतीने द्राक्षाची आरास अर्पण. श्री खंडोबा देवस्थानचे पुजारी आणि सेवकऱ्यांनी केली सजावट. बारामतीमध्ये उद्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. शरयू फाउंडेशन आणि बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमानं मॅरेथॉन स्पर्धा. यावेळेला खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार देखील लावणार उपस्थिती. नांदेडमध्ये पार पडली राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा. राज्यामधील 18 संघांच्या माध्यमातून 300 कलाकारांनी सादर केली नृत्य. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची शिर्डीमध्ये क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थिती. रामदास आठवलेंनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. आठवले दुसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड. जळगावच्या सराफ बाजारामध्ये चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर. 2 दिवसामध्ये चांदीच्या दरामध्ये 3000ची वाढ. चांदीचे दर 98,300 रुपयांवर तर सोन्याच्या दरातही वाढ. प्रतितोळा दर 86,300 रुपयांवर. अग्निसुरक्षा नियमांचा भंग. नागपुरातील मेडिट्रीना रुग्णालयाला महापालिकेची नोटीस. रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचाही मनपाचा इशारा.
धाराशिवमधल्या काही फटाके कारखाने प्रशासनाच्या रडारवर. फटाका कारखान्यामधील स्फोटानंतर महसूल प्रशासन ऍक्शन मोडवर. परवानगी नसताना अनधिकृत वीज कनेक्शन असलेले फटाका कारखाने प्रशासनाकडून सील. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये मॅनेजर हितेश मेहता आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करणार. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर न्यू इंडिया बँकेवर निर्बंध. न्यू इंडिया बँकेवर निर्बंध लावल्यानं खातेदारांचे मोठे हाल. फक्त लॉकर्समधील सोनं, चांदी किंवा पैसे काढण्याची मुभा. सेव्हिंग अकाउंटमधील पैसे काढता येत नसल्यानं हिरमोड. सांगलीमध्ये 2 जीबीएस बाधित रुग्णांचा मृत्यू. जीबीएसची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजमधल्या रुग्णालयामध्ये मृत्यू. नागपुरात जीबीएसचा पहिला बळी. रुग्णाच्या चेहऱ्यावर पक्षघात आणि श्वसन क्रियाही झाली होती प्रभावित. 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. परभणीच्या धार रोड इथल्या डम्पिंग यार्ड अवैधरित्या सुरू. परिसरामध्ये नागरिकांच्या आरोग्याला धोका. राज्यात सोयाबीनची 11 लाख टन खरेदी. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त. पणन विभागाची माहिती. तर 6 फेब्रुवारीपर्यंत 5,11,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केल्याची माहिती. नांदेडमध्ये 13,54,662 क्विंटलची सोयाबीन खरेदी. 5 एजन्सीद्वारे 35 केंद्रांवर सोयाबीनची खरेदी. नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा गव्हाच्या लागवडीमध्ये मोठी घट. गव्हावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महागड्या औषधांची फवारणी. त्यामुळे उत्पादन घटलं. शेतकऱ्यांचा कल इतर पिकांकडे. टोमॅटोचं विक्रमी उत्पादन झाल्यानं शेतकऱ्यांना फटका. टोमॅटोचे दर कोसळले. टोमॅटोला 5 ते 10 रुपये किलो दर. शेतकरी चिंतेत. हिंगोली जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची पसंती कांदा बीज उत्पादनाकडे. जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून कांदा बीज उत्पादनाची लागवड. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड्यातील बाजारपेठेमध्ये मोसंबीच्या दरामध्ये वाढ. पुढील आठवड्यामध्ये दर आणि आवक दोन्ही वाढणार असल्याचा अंदाज. मोसंबीला प्रतिटन 14 ते 20 हजारांचा दर. नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक. वाराणसीमधून दोघे ताब्यात. 2,42,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या सायबर पोलिसांची कारवाई. मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. अहिल्यानगरच्या पत्रकार चौकामधली घटना. रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढला. मॅनहोलवर झाकण नसल्यानं अपघात. यवतमाळ जिल्ह्यामध्ये घरफोड्या करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद. 7 जणांना अटक. 11 घरफोडीच्या घटनांमधील एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. बार्शी तालुक्यामध्ये हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून चाकू हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. गुन्हा दाखल होऊन 3 दिवस उलटले मात्र आरोपींना अटक नाहीच. कल्याण डोंबिवलीमधील उंबर्डे गावातील हळदी समारंभामध्ये बंदूक घेऊन डान्स केल्याचा प्रकार समोर. पोलिसांकडून चौकशी सुरू.